तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रबंधन केंद्र ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणता पॅकिंग वगैरे काय करताय, तर मी पण तुमच्यासारखाच रोजच्या 9 to 6 हे डेली रुटीनला कंटाळलो. आज मला माहिती तुम्ही पण कंटाळले आणि तुम्ही पण पुण्याच्या 50 किलोमीटर रेडियसमध्ये वन डे पिकनिक स्पॉट शोधताय, जो की मी शोधलाय, जो की एकदम बेस्ट गावाकडची वाईब देणारा पिकनिक स्पॉट आहे, जो की माझ्यापासून आता मी लक्ष्मी चौकात आहे, इथून 50 किलोमीटर कामशेत येते तो वन डे पिकनिक स्पॉट आहे, जिथं तुम्ही मस्त फॅमिली सोबत मित्रांसोबत मस्त जाऊन एन्जॉय करू शकता. चला मग करूया ह्या ब्लॉगची कॅम्पिंग ब्लॉगची सुरुवात एका छोट्याशा इंट्रोने. तर रोलला पण कालच रेडी केलंय सगळे एकदम. आता फक्त इथून स्टार्टर मारायचं आणि निघायचं. तुम्हाला पुण्याच्या 50 किलोमीटर रेडियसमध्ये खूप साऱ्या कॅम्पिंग भेटतील. पावणा झालं, कामशेत झालं, पण मी पानशेत झालं, पण मी कामशेतला जातो आहे कारण आता गावाकडं पण पाहण्यासारखी जुनी वाईब राहिलेली नाही. त्यामुळं कामशेतमधली जी हे कॅम्पिंग आहे एकदम गावाकडची ओल्ड वाईब तिथं आहे, त्यामुळं मी ते चूज केलं आहे. चला तर मग मी जातो, तोवर तुम्ही एन्जॉय करा मस्त मस्त व्ह्यू. तर आपण पोचलोय फायनली ह्या विलेज कॅम्पिंगला. तर भावांनो, इथं रेंजचं लय इश्यू आहे. तुमचं काय पेमेंट आहे ते सगळं क्लिअर करून आधी या इथं, नाहीतर इथं अर्धा पाऊण तास तुमचा पेमेंटला जाईल. इथून बघा ती वर येत कॉटेजेस, जाऊन करूया एक्सप्लोर. तर भाई लोक, ह्या विलेज कॅम्पिंग तुम्ही बघताय पूर्ण एक असं गाव असल्यासारखं यांनी डेव्हलप केलंय. आणि तिकडे खाली तुम्ही बघू शकता त्या साईडला टेंट लागतील. आणि मी आहे ते कॉटेज. आम्ही हे कॉटेज घेतलंय कारण सध्या पाऊस वगैरे, पावसाचा अलर्ट वगैरे आहे, त्याच्यामुळं आम्ही हे कॉटेज घेतलं. तर तुम्हाला दाखवतो कॉटेज. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा पण फुल गावठी वाईब इथं आता मला मिळणार आहे. ह्या फॅनवर रात्र काढायच्यात, म्हणजे एकदम पद्धतशीर विषय होणार आहे. आता बघू आता वातावरण कसं राहणार रात्रीचं, नाहीतर वाट लागून जाईल त्या फॅनवर. तर स्नॅक्स मध्ये आहेत मस्त मस्त गरमागरम भजी आणि चाय. तर आपण आलो भावना आता आपल्या कॅम्पिंग पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे कामशेत डॅमचं बॅकवॉटर. एकदम ऑसम व्ह्यू आहे दोन्ही साईडला एकदम. म्हणजे इथे येऊन तुम्ही हा व्ह्यू पण घेऊ शकता. म्हणजे जर कॅम्पिंगमध्ये तुम्हाला जरा बोर वगैरे फील होत आहे, आता आमच्या तिथं लाईट नाही त्यामुळं आमचं एकदम बोर होत होतं. आता हे बघा ऑसम आहे. तर ह्या विलेज कॅम्पिंगमध्ये आपल्याला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये खेळता येईल. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, नंतर आपण खेळू शकतो आपल्या मित्रांसोबत लुडो, उनो, अशा खूप काही ॲक्टिव्हिटी इथं तुम्ही आपल्या गँगसोबत एन्जॉय करू शकता. सोबत येतात आहे विलेज कॅम्पिंगचे मालक महेंद्र सर. तर ते आपल्याला इथले डिटेल्स देतील, तर ऐका त्यांच्याकडून. सांगा सर. बेसिकली कॅम्प साईट हे रुरल विलेज, त्यामध्ये आपण बैलगाडी राईड असेल, त्यानंतर आपलं फूड जे आहे ते पूर्ण ऑथेंटिक आहे. म्हणजे चुलीवरचं जेवण, त्याच्यानंतर राहण्याची जी व्यवस्था आहे ती पण एकदम सिम्पल आणि बेसिक आहे. स्टेचं जे आहे आपलं ते, आणि बाकी गेम्स ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, ग्राउंड ॲक्टिव्हिटी आहेत, इनडोअर आहेत, लुडो, लाईव्ह म्युझिक असतं आपलं विकेंडला प्रत्येक. त्यानंतर मॉर्निंगला आपण जंगल ट्रेक करतो, त्याच्यामध्ये आणि डिनर वगैरे जे असेल आपलं ते पूर्ण गावाकडच्या पद्धतीचं. ओके. आणि इथं टेंटसाठी आणि कॉटेजसाठी तुम्ही किती? आणि वुडन हट्स आणि नॉर्मल टेंट्स. जे नॉर्मल टेंट्स जे आहेत ते आपले 1000 रुपीज पर पर्सन, आणि वुडनचे जे हट्स आहेत ते 1500 पर पर्सन, इन्क्लुडिंग फूड वगैरे सगळं. फूड आणि ॲक्टिव्हिटीज. ओके, थँक्यू सर. इथं कसं यायचं? पुण्याहून जर कोण येत असेल तर? पुण्यावरून बाहेरून
रोड येत असाल तुम्ही तर ऑन व्हेकल बेस्ट राहील. आणि जर असेल लोकल ट्रान्सपोर्ट आम्ही अरेंज करून देतो. आणि त्याच्यानंतर ट्रेननी जर आलात पुण्यावरून यायचं कामशेतमध्ये उतरायचं आणि तिथून लोकल व्हेकल्स असतात ते आम्ही कोऑर्डिनेट करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, म्हणजे इथं आपण ट्रेनने आणि बाय रोड पण. बाय रोड ऑप्शन बेटर आहे. ओके 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 सर, थँक्यू. तर भाऊ म्हणून ह्या आपण आता ओनरशी बोललो, तर इथं विलेज कॅम्पिंगला येण्यासाठी तुम्हाला बेस्ट स्वतःची व्हेकल असेल तर बेस्ट राहील. आणि जर तुमच्याकडे व्हेकल पण नाही आहे, तुम्ही ट्रेननं वगैरे येत आहे आणि कामशेतला येत आहे, तुम्ही ह्यांना कॉल केला तर हे तसा ट्रान्सपोर्ट पण तुम्हाला अरेंज करून देतात. म्हणजे एवढी सोय इथं तुमची केली जाते. तर आणखीन पुढच्या डिटेल्ससाठी राहा माझ्यासोबत. आपण बघू. अजून आता 7:15 वाजलेत. आतापर्यंत आम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे झाली. आता पुढं बार्बिक्यू वगैरे काय 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 पुढचं प्रोसेस सगळं मी तुम्हाला दाखवतो. चला. तर सध्या इथं बार्बिक्यू नाही, तर सध्या हे पनीर चिल्ली आणि चिकन चिल्ली देतात ह्यासाठी. तर भाई एकदम क्लास आहे. काय सर भाई ते एक नंबर आहे पनीर चिल्ली. आला आपला रात्रीचं डिनर. तर डिनरमध्ये नॉनव्हेज झाल्यासाठी चिकन बघा तुम्ही, फ्राय आहे, भाजी आहे आणि हे आपलं सूप पण आहे. आणि व्हेजवाल्यांसाठी मस्त वांग्याची भाजी, चटणी आहे, पिठलं आहे आणि मस्तपैकी एक स्वीट आहे. आणि वांग्याची भाजी बघून तर टेस्ट एकदम ऑसम असा फील यायला आहे. तर आपण करूया आता डिनर. गुड मॉर्निंग गाईज. तर आपल्या कॅम्पिंगचा हा दुसरा दिवस आणि सकाळ बघा तुम्ही. काल पाऊस नव्हता पण आज मस्त पाऊस चालू झालाय. पुण्यासाठी मस्त एकदम एंटरटेनमेंट झालंय. फुल विलेज वाईब इथे तुम्हाला भेटणार. आता आम्ही करतो इथं ब्रेकफास्टमध्ये काय काय बघून फायनल रिव्ह्यू आणि फायनल प्राईस आम्हाला इथं काय भेटली ते तुम्हाला इंडक्ट व्लॉग मी सांगतो. फर्स्टमध्ये आहे मस्त असा मिसळपाव, एकदम गावठी तर्री बिर्री आणि एकदम टेस्टी आहे. इथं येऊन इथलं स्नॅक्स, डिनर, बार्बिक्यू सगळे एकदम परफेक्ट होतं पाहून. एकदम परफेक्ट लोकेशन आहे तुम्हाला गावाकडची वाईब एन्जॉय करण्यासाठी. तर भाऊंना आता करतोय आम्ही चेकआउट. इथून ब्रेकफास्ट वगैरे झाला, मिसळपाव एक नंबर, बाकी सगळंच कसं एकदम गावठी गावाकडची वाईब होती एकदम. मग इथंच तुम्ही एकदम हे रोडलाच आहे त्यामुळे इथं पोचायला काहीच अडचण नाही. तुम्ही डायरेक्ट मॅपवर टाकलं हे विलेज कॅम्पिंग की तुम्हाला इथं मॅप घेऊन येईल. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणलं तर कॉटेजचा वगैरे थोडा कॉटेज वगैरे एवढं प्रॉपर नाही, जरा मेंटेनन्सची गरज आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स बाकी जेवण वगैरे एक नंबर आहे. आणि इथं टेंटसाठी तुम्हाला 1000 पर हेड आणि आम्ही ज्या कॉटेजमध्ये थांबलो होतो त्यासाठी तुम्हाला 1500 रुपये पर हेड चार्ज केलं जातं. तर असं आहे हे विलेज कॅम्पिंग. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.